अध्यक्ष महोदय, ज्या घाई गडबडीत हे सरकार स्थापन झालं होतं एका रात्रीत आणि जी अर्जन्सी त्यावेळेस दाखवली होती तीच अर्जन्सी आणि तीच घाई गडबड जर योजनेच्या अंमलबजावणीच्या वेळेस जर झाली असती किंवा जर होत असती तर थोड्या प्रकारची आम्ही काहीतरी आनंद किंवा खुशी व्यक्त केली असती. पण हे सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे का नाही हा मनात प्रश्न उद्भवतोय. आज केवळ इलेक्शनसाठी 1 वर्ष पण राहिला नाहीये, 1 वर्षापेक्षा कमी, आणि अशी मनात शंका उद्भवते की आत्ताच तुम्ही मग सगळ्या योजनांची अंमलबजावणी करणार आहात का पुढच्या बजेटमध्ये, आणि इलेक्शनच्या तोंडावर म्हणजे इलेक्शन पर्यंत शेतकरी असतील, कामगार असतील, त्यांचा अंत बघायचा आणि मग शेवटी घोषणाबाजी करायची. हे कुठेतरी हे कट कारस्थान चाललंय का हे मनात प्रश्न उद्भवतो. कारण का आज महत्वाचा उद्योग कामगार व ऊर्जा विभाग आहे आणि महाराष्ट्रातले उद्योग जे आहेत, MIDCs ज्या आहेत त्या ओस पडल्या आहेत, त्या वाऱ्यावर पडल्या आहेत. खास करून सोलापूरची जी MIDC आहे, ज्या MIDCs महापालिकेच्या हद्दीत असतात तिथे ना उद्योग मंत्र्यांचं काही, उद्योग डिपार्टमेंटचं काही देखभाल असते, ना महापालिकेची देखभाल असते. MIDC चिंचोळी आणि MIDC अक्कलकोट ह्या सोलापुरातल्या 2 महत्वाच्या MIDCs आहेत आणि तिथे रस्ते असतील, इतर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, फायर स्टेशन असतील, कोणत्याही वारंवार अधिवेशनात आम्ही हे मांडतो पण त्याचं काहीच होत नाही. आता खरं तर आम्ही हताश व्हायची पाळी आली किंवा जनता हताश व्हायची पाळी आली आहे, पण ह्या बाबतीत आपण काहीतरी लवकर करावं अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करते. सोलापूर MIDC चिंचोळीमध्ये रस्ते नाही आहेत, तिथे ड्रेनेजची नीट सोय केली जात नाही, तिथे कामगारांसाठी नीट त्या ठिकाणी वॉशरूम्स असतील किंवा ह्या सगळ्या सुविधा असतील, बेसिक सुविधा नाही आहेत आणि महापालिका हात वर करते. MIDC म्हणते आम्ही, इंडस्ट्रीज म्हणतात आम्ही महापालिकेला कर भरतो, पण महापालिका काही करा तयार नाही. वारंवार आम्ही त्या ठिकाणी मीटिंग्स घेतल्यात आणि MIDC आणि उद्योग विभागाला सांगितलं की थोडे फंड्स लागणार आहेत, एवढे काही जास्त फंड्स लागणार नाही आहेत, आपण त्या ठिकाणी फंड्स देऊन लवकरात लवकर, आणि महाराष्ट्रात सगळ्या MIDCत हा विषय आहे की तिथे मूलभूत सोयीसुविधा झाल्या नाही आहेत, तर आपण लवकरात लवकर तिथे फंड्स देऊन त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या. त्यानंतर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे खरं तर ही तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, हे संधी आहे, पण त्याचं सोनं तुम्ही का करत नाही यात मला माहित नाही. कौशल्य विकास मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना सगळ्या ITI बरोबर टायअप केलेलं आणि ITI बरोबर टायअप करून तिथे आपण कौशल्य विकास MIDC बरोबर PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं मॉड्यूल वापरून ITI मध्ये ट्रेनिंग देऊन मग MIDC मधल्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्या त्यांना अब्झॉर्ब करायचा. आता तो प्रोग्राम डिस्कंटिन्यू झालाय आणि म्हणून MIDC मध्ये आपण बघतो की मोठ्या पोस्टवर तुटवडा आहे. तिथे म्हणतात की इथे गरज आहे पण स्किल लेबर नसल्या कारण आणि त्यांना कुठे ट्रेनिंग दिलं जात नाही जे आपण ITI मध्ये करायचो, त्या कारण ती एक मोठी गॅप निर्माण झाली आणि बेरोजगारीचं तर तुम्हाला माहिती आहे आकडेवारी वाढत चालली आहे. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर ITI मध्ये वस्त्रनिर्माण कोर्स होता, त्यांचा वस्त्रनिर्माण अभ्यासक्रम तो अचानक बंद करण्यात आला कारण का ते म्हणतात ऍडमिशन्स नाही आहेत. पण तुम्ही जर पब्लिसिटीच केली नाही, तुम्ही जर ह्याचा प्रसार व प्रचारच केला नाही तर तुम्हाला ऍडमिशन्स कसे मिळतील. सोलापूर हे टेक्सटाईल हब आहे, तिकडे युवकांना हा अभ्यासक्रम मध्ये ऍडमिशन्स पाहिजेत आणि इंडस्ट्रीजना युवकांना अब्झॉर्ब पण करायचं आहे. पण सरकार ह्या बाबतीत काहीच करत नाहीये. उलट जिथे तुम्ही स्किल डेव्हलप करू शकता, कौशल्याचा विकास करू शकता, तिथे तुम्ही हा कोर्स बंद करून टाकता एका रात्रीत.
आणि जे ऍडमिशन्स घेतलेले ते पण मुलं सगळे वाऱ्यावर आता त्या ठिकाणी आहेत. म्हणून सोलापूर ITI मध्ये हा जो कोर्स आहे वस्त्रनिर्माण अभ्यासक्रम तो ताबडतोब आपण सुरू करून ह्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सरकारचं दायित्व आहे. आणि MIDCच्या इंडस्ट्रीजमध्ये जे जे स्किल लेबर लागतं त्यासाठी आपण ITI बरोबर पार्टनरशिप करून किंवा ITI बरोबर एकंदरीत योजना करून आपण वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये ट्रेनिंग द्यावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे. त्यासोबत MIDC मध्ये जे लँड अलॉटमेंट होतं, मोठे मोठे कंपनीज आहेत त्यांना गुंतवणूक करायची इच्छा पण आहे, पण लँड अलॉटमेंट होतच नाही. कारण का तिकडे एकतर महाराष्ट्रामध्ये फक्त काही ठिकाणी तुमचे रिजनल ऑफिसेस आहेत. सोलापूर एवढं हब आहे तरी तिकडे रिजनल ऑफिस अजूनही सोलापुरात झालं नाहीये. अनेक वर्ष वेट लिस्टवर लँड अलॉटमेंट तुम्ही करत नाहीत का? एक कंपनी आहे जिला 500 कोटीची गुंतवणूक करायची आहे आणि त्यांना आतापर्यंत 80 कोटी फक्त कागदावर मंजूर आहे, पण पोझेशन अजून मिळालं नाहीये. आणि हे मी एक उदाहरण दिलं, अशा अनेक कंपनीज. म्हणजे तुम्ही अँटी डेव्हलपमेंट आहात का? तुम्हाला विकास काही ठराविक लोकांनाच तुम्हाला मदत करायची हे स्पष्ट त्यातून होत नाहीये. टेक्सटाईल्स बाबतीत, कारण का आमच्या इथे हँडलूम आणि पॉवरलूम एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, चायनावरून जे इम्पोर्ट होतंय, जे टॉवेल आणि चादरी किंवा एकंदरीत टेक्सटाईल, ते सगळे मॅनमेड फायबर्स आहेत आणि जे एन्व्हायरमेंटसाठी खूप हानिकारक किंवा डेंजरस ठरणारे आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्या जे भारतात जे निर्माण होतात, मॅन्युफॅक्चर होत आहेत टॉवेल आणि फॅब्रिक किंवा चादर किंवा टेक्सटाईल्स, त्यांचं आता मार्केट जे आहे ते टोटली संपलंय. आणि चायनावरून तुम्ही इम्पोर्ट करायला त्या ठिकाणी परवानगी देत आहात, कारण का ते कस्टम ड्युटी इव्हेड करून. आणि म्हणून आपले जे लोकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना काही वाव मिळत नाहीये, उलट मुद्दाम त्यांना दाबलं जाते. आणि चायना मध्ये जो मॅनमेड फायबर आहे, म्हणजे आपल्या कामगारांना तुम्ही विसरून त्या कामगारांना, त्या इंडस्ट्रीजना कुठेतरी भारत सरकार एनकरेज करते असं चित्र एकंदरीत निर्माण होताना दिसतंय. अध्यक्ष महोदय, अर्थात कामगार विभागाच्या बाब क्रमांक 229 आणि पृष्ठ क्रमांक 142 ह्यावर आता मी थोडक्यात मानते. विषय यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ, मगाशी म्हणाले सन्मान्य सदस्य, अजूनही स्थापन आपण करत नाही आहात. आमचं सरकार असताना शेवटच्या टप्प्यात आलेलं आणि मग तुम्ही आल्यावर कोणत्या बाबतीत हे सरकार गंभीर आहे हे अजून स्पष्ट होतच नाहीये. जसं मी म्हणाली, क्रोनी कॅपिटल, काही जणांनाच आपण मदत करत आहात, पूर्ण महाराष्ट्र आउटसोर्स करताय, काही 5-6 ठेकेदारांनाच मदत करत आहात, पण जे सर्वसामान्य लोक आहेत, अर्थात कदाचित तुम्हाला त्यांची मतं पडलेत का नाही म्हणून असं करत असाल, कारण का लोकशाही पद्धतीने स्थापन न झालेलं सरकार आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्षित करता का, असा प्रश्न माझ्या मनात येतो. पण यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ, त्याच्यासाठी सरकारवर काही बजेटची इम्प्लिकेशन येणार नाही आहेत. ते लवकरात लवकर स्थापन करायला ह्या सरकार का अजूनही वेळ लावत आहे? ते यंत्रमाग कामगार कल्याण असंघटित कामगार आहेत, त्यांच्या घरकुलाचा विषय असेल, त्यांच्या मुलांच्या स्कॉलरशिपचा विषय असेल. आज जसं मी म्हणाली, MIDC मध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये शॉर्ट सर्किट होत आहे. ऊर्जा मंत्री इथे आहेत, कारण का पॉवर लोड शेडिंग जे आहे ते सारखं होतं, त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन कारखान्यांना आग लागते आणि कामगारांची तिकडे मृत्यू होत आहे. अशा वेळेस जेव्हा काही कव्हर नसताना, कमीत कमी सरकार, हे मायबाप सरकार असं आपण म्हणतो, तर तुम्ही त्यांच्यासाठी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ का स्थापन करत नाहीत ह्यावर स्पष्टीकरण. प्रत्येक विधान अधिवेशनामध्ये हा विषय येतो, दोन्ही सदस्यांकडून येतो, तरी सरकार ह्या बाबतीत गंभीर नाहीये. बीडी कामगार महिला मोठ्या प्रमाणात आहेत, सोलापुरात महिला आहेत, त्यांना वारंवार वरून आदेश येतात की बीडी कामगार बंद झाले पाहिजेत आणि बीडीचे जे पॅकेजिंग असतं त्याच्यावरती डेंजर जी साईन असते ती वाढत चालली आहे. हा महिलांचा केवळ एकमेव रोजगार आहे. मी एवढीच मागणी करते की तुम्ही हा जर रोजगार बंद करणार असाल तर तुमचं दायित्व आहे की त्यांच्यासाठी ऑल्टरनेट एम्प्लॉयमेंट तुम्ही दिली पाहिजे. आणि ह्या करता शिलाई मशीन जर तुम्ही बीडी कामगारांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या तर त्यांना तुम्ही पर्याय योजना त्यांच्यासाठी करू शकता. पण एका रात्री तुम्ही त्यांना बंद करून, बीडी कारखाने बंद करून त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा सरकारला काहीही अधिकार नाहीयेत आणि म्हणून आपण ह्याच्यासाठी उपाययोजना करावीत.
बांधकाम कामगारांची जी मिड डे मील योजना होती ती ताबडतोब का एका रात्रीत बंद करण्यात आली? मी मान्य करते की काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम कामगारांची नोंदणी झाली, पण जे अधिकृत आहे त्यांच्यावर का अन्याय करता आपण? ती बांधकाम कामगारांची जी मिड डे मील स्कीम होती ती ताबडतोब चालू करावी, कारण का त्यांना दुपारचं जेवण पण त्यांना मिळत नाही आणि चांगली ही योजना होती ती ताबडतोब बंद केली. आपण ताबडतोब सुरू करावी, ती एका रात्रीत आपण बंद केलेली. रिक्षा कामगार जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यासाठी कामगार कल्याण मंडळ आपण लवकरात लवकर स्थापन करावं अशी एक महत्वाची मागणी मी आपल्या द्वारे करत आहे. अध्यक्ष महोदय, टफ पोर्टल जे आहे ऊर्जा विभागाचं टेक्सटाईल साठी ते पण टफ पोर्टल चालत नाही. मी सोलापूर साठी वस्त्रोद्योग मेगा क्लस्टर जे आहे ते 7 डिस्ट्रिक्ट साठी मंजूर झालंय. आपण सोलापूरला पण ते क्लस्टर मंजूर करून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, ज्या आरोग्य कर्मचारी आहेत जे 1 नोव्हेंबर 2005च्या आधी ज्यांची नियुक्ती झालेली पण त्या रुजू झाल्या नव्हत्या, त्यांना लवकरात लवकर आपण जुनी पेन्शन, केंद्र सरकारने GR मध्ये बदल करून हे केलंय पण महाराष्ट्र सरकारने अजून केलं नाहीये आणि म्हणून त्या जुनी पेन्शन पासून वंचित राहिल्या आहेत, त्यांना आपण ह्यांचा समावेश करावा. भटक्या विमुक्तांसाठी घरकुल योजना रमाईच्या धर्तीवर करावी. पद्मशाली आणि कोळी समाजाचे जे जातीचे दाखले आहेत त्यांना 1976 आणि 1950च्या आधीचे दाखले तुम्ही मागत असता, पण ते आंध्र प्रदेश आणि बाकीच्या ठिकाणून आल्यामुळे ते शक्य नाही. तर त्यासाठी आपण काहीतरी तरतूद करून त्यांना लवकरात लवकर दाखले देण्याची आपण सोय करावी. आणि पाणी पुरवठ्याचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय मांडत आहे. आमच्या सोलापुरात एकरूप सिंचन योजनेत 2 शेतकरी उपोषणावर गेले 2 महिन्यापासून बसलेत. त्या ठिकाणी 21 दक्षिण सोलापूरची 21 गावं आणि 51 गावं ही अक्कलकोट तालुक्याची आहेत. त्या कनालमध्ये तोडफोड झाल्या कारण ह्या 72 गावांना पाणी मिळत नाहीये. तर त्या कनालची लवकरात लवकर आपण दुरुस्ती करून ह्या गावांना लवकरात लवकर पाणी मिळवून द्यावं अशी मी आपल्याद्वारे विनंती करते. आणि ह्या बाबींकडे मी सरकारचं लक्ष वेधू इच्छिते. आणि कृपया आम्ही विधानसभेचा वेळ घेतो असं आपण म्हणता, पण हा वेळ व्यर्थ न जाण्यासाठी लवकरात लवकर जे सदस्य या ठिकाणी मांडतात त्याचं उत्तर दिल्यानंतर त्याचं काही होत नाही, त्याची दखल घेतली जात नाही. नवीन सदस्यांना पण इथे मग खूप हताश वाटतं. विधानसभेचं जे गांभीर्य आहे किंवा इथे जे आम्ही बोलतो ते त्याच्यावर काही ना काहीतरी झालं पाहिजे, उपाययोजना झाली पाहिजे, मीटिंग लावल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर हे सरकार कोणत्याही बाबतीत गंभीर नाहीये असा आरोप या ठिकाणी मला करायचा. तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर, तुळजापूर रोडवर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प, महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर NA लेआउट सह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर. साईट चव्हाण फर्निचर समोर, तुळजापूर रोड, सोलापूर. डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप, मार्केटिंग बाय ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन. संपर्क 8093 900 900.